कधी कधी काही लोकांचं म्हणणं एवढं वाईट वाटतं ना, एवढ्याचं एवढं करायचं. मग एकांतामध्ये विचार येतो, जे आपल्याला हे समोरचे बोलतात, खरंच आपण तेवढे वाईट आहोत का? विचार येतो एक एक टायमाला, की खरंच आपण असं केलेलं आहे का, की आपल्याला लोक एवढी वाईट बोलतात. इथं विश्वास ठेवायचा कोणावरती आणि कोणावरती नाही, हाच प्रश्न पडलेला असतो. म्हणून आयुष्याचं जे पुस्तक आहे ना, कोणासमोरही मांडायला भीती वाटते. असं कोणीतरी हवं की आपलं पुस्तक त्यानं सगळं आयुष्याच्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर ते पुस्तक आपलं जपून ठेवलं पाहिजे आपल्या मनामध्ये, नाही त्याचा बाजार मांडला पाहिजे. अरे तो तर असं बोलत होता, अरे ती तर असं बोलत होती, अरे तिच्या आयुष्यामध्ये तेच चालू आहे, तिच्या आयुष्यामध्ये हे चालू आहे. असं नकोय. जिथं आपलं मन मोकळं होईल ना, तसं कोणीतरी हवं आयुष्यामध्ये. आणि तुम्हाला ते होता येत नसेल तर खोटी दोस्ती दाखवू नका आणि खोटं नातंही दाखवू नका, कारण तो ऑलरेडी डिप्रेशनमध्ये आहे आणि त्यात तुम्ही त्याचा अजून बाजार मांडू नका. जपता आलं तर ठीक आहे, नाहीतर तुमचा मार्ग तुम्ही वेगळा करू शकता.